काय कारवाई होती हे आरोपी कसे पुंडलिक नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2026 प्राणघातक हमला करणे आणि दहशत निर्माण करणे, फायरिंग करणे अशा कृत्य केलेले आहेत आरोपींनी। त्या अनुषंगाने पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना तपासकामी आम्ही आज रोजी इथे बाहेर काढलेला आहे। त्या आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर कुठे लपले होते, यापैकी 3 आरोपी कुठे लपले होते ते ठिकाण दाखवण्यासाठी ते आलेले आहेत। ते व्हेरीफाय केलेले आहे आम्ही आणि सदर परिसरात परिसरातून आता त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही कोर्टात नेत आहोत। साहेब, ह्यांच्यावर जे कलम आहे त्याच्या विरोधात पण याच्यावर काही केस होते? याच्यातील आरोपी जो शुभम जाट आहे त्याच्यावर यापूर्वी 19 केसेस पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, जवाहरनगर, करमाड, एम सिडको असे विविध गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे मनोज पडूळ आणि इतर जे सहआरोपी आहेत त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। तुम्ही काय आवाहन करणार आहे? इथं आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही गुंड, कुठलाही बदमाश याच्या दहशतीत राहू नका आणि जे कोणी स्वतःला गुन्हेगारी गट तयार केलेले आहेत, वानर सेना वगैरे अशा प्रकारचे, त्या कुठल्याही त्यांच्या दहशतीमध्ये राहू नका। पोलीस त्यांच्या विरोधात सक्त ते सक्त कारवाई करेल। तुम्ही फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा, कायद्यावर विश्वास ठेवा, कायदा हातात घेऊ नका। तुमच्यावर काही तुमच्या विरुद्ध त्यांनी काही हे केलेलं असेल, तुमच्यावर काही कृत्य केलेलं असेल, मारहाण असेल, दहशत निर्माण करण्यासाठी काही चाकूनी धाक असेल, अग्निशस्त्रांनी धाक दिलेला असेल, तर बिलकुल तुम्ही त्या विरोधात जे काही हद्द आहे त्या अनुषंगाने त्या पोलीस स्टेशनला तक्रार करा। आम्ही सक्त ते सक्त कारवाई करत आहोत। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता? आम्ही पोलीस निरीक्षक भंडारे, अशोक भंडारे, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी। रेल्वे स्टेशन आणि परिसरातील सर्व लोकांना सूचना आहे, जे कायदा मोडतील, कायदा हातात घेतील त्यांच्या विरुद्ध सक्त ते सक्त कारवाई करण्यात येत आहे। मागील काही दिवसापूर्वी काही आरोपितांनी आम्ही अटक केलेले आहेत। ते आरोपितांनी फायरिंग करून जीवे ठार मारण्याचे प्रयत्न केलेले आहेत। तसा पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे सहकारी मुख्य आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे। तरी सगळ्यांना सूचना आहे, कोणीही दहशत निर्माण करणार नाही, कायदा हातात घेणार नाही। तुमच्या ज्या काही तक्रार असतील त्या पोलीस स्टेशनला येऊन द्यायला पाहिजे। स्वतःहून आपमर्जीमध्ये कुठलेही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक हत्यार, चाकू, तलवार घेऊन कोणी मिळून आल्यास त्यांच्यावर सक्त से सक्त यानंतर कारवाई करण्यात येत आहेत। यापूर्वी देखील अनेक कारवाया पोलिसांमार्फत करण्यात आलेल्या आहेत। कोणी असे गैरसमजमध्ये राहू नका की आम्ही काही केलं तरी काही फरक पडणार नाही। तुम्हाला या ठिकाणी आम्ही आश्वासित करू इच्छितो सर्वसामान्य लोकांना की आपण कायद्यावर विश्वास ठेवा, कायदा हातात घेऊ नका। कोणी तुम्हाला त्रास दिल्यास, काही तुमच्यावर हल्ला केल्यास किंवा धमकी दिल्यास त्वरित पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार द्यावे। कोणीही विनाकारण त्यामुळे पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही याची नोंद घेतील।